श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे माझ्या या गाथा अँड अथर्व स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीचे महात्म्य हे सांगणार आहे। म्हणजे उद्या 8 मार्चला महाशिवरात्री आहे बघा, त्यानिमित्त शिवरात्री म्हणजे महाशिवरात्रीचे काय महात्म्य आहे, काय त्याचे महत्त्व आहे, त्याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे। तर ती शिवलीलामृत कथासारमधील कथा आहे आणि महाशिवरात्री दिवशी या कथेचे वाचन तुम्ही केले पाहिजे किंवा ऐकले तरी चालते, पण ही कथा खूप महत्त्वाची आहे। या कथेच्या वाचनाने आपल्याला महाशिवरात्रीचे पुण्य मिळते। तर चला तर आपण आता याचे पठण करूया। श्री गणेशाय नमः। जेथे शंकराचे नेहमी स्मरण असते तेथे काही कमी पडत नाही। सर्व सुखे प्राप्त होतात आणि सर्व प्रकारे कल्याण होते। संकटे टळतात, दारुण विघ्नेही बाधत नाहीत। शिवस्मरण करणाऱ्याला मुक्ती मिळते। परिसाला लोखंड लागेल तर लोखंडाचे सोने होते ना, तसेच शिवस्मरण केले तर जीवाचे कल्याण होते। मग शंकराचे नाम कोणत्याही निमित्ताने घडले, हसता हसता घडले किंवा संकेताने घडले तरी चालेल। संकेताने म्हणजे कसे? शिव म्हणा किंवा पार्वतीपती म्हणा, गणेश पिता म्हणा किंवा कैलासनाथ म्हणा, हिमनग जामात म्हणा, नाहीतर त्र्यंबक चंद्रमौली असे म्हणा। शिव प्रसन्न होणारच। अहो हे अमृत आहे असे माहीत नसतानाही अमृत पाशन केले तरी तुम्हाला अमर करणारच। औषधाचे नाव माहीत नाही तरी ते सेवन केले तर ते आपला गुण दाखवणारच, रोग जाणारच। गवताच्या गंजीवर लहान अजाण बालकाने अग्नी टाकला तरी तो गवताचे भस्म करून टाकणारच। अगदी तसेच अजाणताही जरी शिवस्मरण घडले किंवा विनोदाने जरी ते घडले तरी ते सर्व दोष भस्मसात करतील यात शंका नाही। उदाहरण देऊया। शिवनामाचे भजन करणारे भक्त आहेत। त्यांच्या भजनाचा गजर मोठा होत आहे। तो ऐकून कोणीतरी चिडतो आणि म्हणतो, हे लोक उगीचच का हाका फोडतात, शिवशंभो म्हणून मोठ्या मोठ्याने का ओरडतात, वारंवार हर हर असे गरजत आहेत, हे गप्प का बसत नाहीत, शिवनामाचा एवढा कोलाहल करतात, माझे तर अगदी डोके उठले, वारंवार शिवशंकरा म्हणून टाहू फोडतात, यांच्या हाती काय लागेल कोण जाणे। तो असे अवहेलना करून म्हणत असला तरी त्यातही त्याच्या मुखी शिवनाम येतेच। असे झाले तरी त्याचे कल्याण होते। कोणी मुलाचे नाव शंकर, सदाशिव इत्यादी ठेवतो आणि त्याला नावाने हाक मारतो तेव्हा शंकराचे नामच येते, त्यानेही भक्ताचे कल्याण होते। तर मग शंकराचे नाम प्रेमभराने घेतले, त्याचे अत्यंत आदराने ध्यान केले, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजनादी देऊन संतुष्ट केले तर केवढे मोठे पुण्य जोडेल बरे। आपल्या मनात शंकरासंबंधी अशी आवड हवी। शिवरात्रीला उपोषण करावे, रात्रीच जागरण करावे, फार मोठे पाप दूर होईल। शिवरात्रीला जर बेलाची पाने वाहून शंकराची पूजा केली, दर्शन घेतले तर हजारो जन्मांतरीचे पाप नष्ट होईल। जो शंकराला नेहमी बेल वाहतो त्याच्या एवढा पुण्यवंत दुसरा कोणी नाही, तो तरेल यात काहीच नवल नाही। त्याची थोरवी तर एवढी आहे की त्याच्या दर्शनाने लोकांचा उद्धार होईल। शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होते आणि भर मध्याने शिवदर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे दोष मग ते कितीही मोठे असोत ते नष्ट होतील। संध्याकाळी शिवाचे प्रेमाने दर्शन घेतले तर 7 जन्माचे पाप नष्ट होईल। शिवरात्रीचे महात्म्य काय वर्णावे, शेषालाही ते वर्णन करता येणार नाही। शिवरात्रीवरून इतर सर्व पर्वकाळ ओवाळून टाकावेत। कपिलाष्टी, संक्रांत, ग्रहण तसेच महोदय व अर्धोदय। महोदय म्हणजे माघ किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयी अमावस्या आरंभ, श्रवण नक्षत्राच्या मध्य व व्यतिपाताचा शेवट असा योग। अर्धयोग म्हणजे रविवारी सूर्योदयी अमावस्येचा प्रथम भाग, श्रवणाचा मध्यभाग व व्यतिपाताचा अखेरचा भाग असा योग। गजछाया पर्वत इत्यादी पुण्य पर्वणीचे सर्व दिवस महात्म्यांच्या बाबतीत शिवरात्रीपेक्षा कमीच ठरतात।
आधी शिवरात्रीचा पर्वकाळ अतिशय पवित्र असतो. त्यातही जर उपोषण केले, जागरण केले, शिवपूजन केले तर अपार पुण्य लाभते. शिवरात्रीचे व्रत मोठमोठे ऋषी करतात. विश्वामित्र, वसिष्ठ ऋषी, तसेच गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर आणि देवगण सारेच शिवरात्रीचे पर्व मानतात. याविषयी सुताने शौनक आदींना एक सुरस कथा सांगितली होती. तीच आता श्रोत्यांनी आदराने श्रवण करावी. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री होय. मृगव्याध्याची कथा सूत कथा सांगत होते. ते म्हणाले, श्रोते हो, विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे पारधी राहत असे. तो पशूंची व पक्ष्यांची शिकार करे. तो फार निर्दयी होता. पशुहिंसा करताना त्याला मुळीच दयामाया वाटत नसे. त्याने प्राण्यांचा वध करण्याचे पाप पुष्कळ वेळा केले होते. असा तो पारधी एक दिवस शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने धनुष्य व भाता घेतला होता. काखेत त्याने फासा व जाळे घेतले होते. त्याने हाताला चामड्याचे कवच धारण केले होते. तो इतरही काही शस्त्रे घेऊन रानात जात असता त्याला वनातील एक शिवमंदिर दिसले. योगायोगाने तो शिवरात्रीचा दिवस होता. पर्वकाळ होता. श्रद्धेने कितीतरी यात्रेकरू शंकराच्या मंदिरात दर्शनाला येत होते. मोठी यात्राच भरली होती. लोकांनी शिवमंदिर खूप सजवले होते. कैलासा इतके धवल वर्णाचे ते देवालय जणू चांदीचे बनवले होते असे शोभत होते. वर आकाशाला भिडणारा ध्वज होता. देवालयाचे अनेक कळस तळपळत होते. देवालयात ते शिवलिंग होते ते मणिमय होते. अनेक भक्त सांगोपांग पूजा करत होते. काहींनी संतधारा धरली होती आणि रुद्राध्याचा घोष चालला होता. कोणी टाळ आणि कोणी मृदंग घेऊन प्रेमाने भजन कीर्तन करत होते, तर काही टाळ्या वाजवून नामघोष करत होते. हर हर शंभो असा ध्वनी उठत होता. शंकराला आवडणारी फुले व बेल कोणी वाहत होते, कोणी अनेक सुवासिक द्रव्ये योजून सर्व वातावरण सुगंधी करत होते. सर्वत्र दीप लावले होते. कोठे शंखघोष चालला होता, घंटानाद चालला होता, भेरी वाजत होत्या. त्याचा पडसाद गगनात उमटत होता. भक्त वाद्य वाजवत होते आणि दर्शनासाठी देवालयात लोकांची रीघ लागली होती. तो व्याध तेथे पोहोचला. सर्व सोहळा तो डोळे भरून पाहू लागला. तिथेच थोडा वेळ थबकला. ते सर्व भक्त बेभान होऊन शिवशिव म्हणत होते. ते सर्व पाहून त्याला हसू आले. तो टवाळी करीत मनाशी म्हणाला, हे लोक किती मूर्ख आहेत. इथे धन फुकट कशाला घालवतात. देवळात तो एक दगड आहे आणि बाहेरची दगडच आहेत. इथे देव पण कुठला. उत्तम अन्न खावे ते न खाता हे लोक उपोषण का करतात. असे म्हणून तो तिथून वळला आणि रानात जायला निघाला. लोक हर हर अशी गर्जना करत होते. त्यांना वेड्यावण्यासाठीही तोही शिव हर हर शिव हर हर असे म्हणत गेला. तो चेष्टेने तसे म्हणत होता. योगायोगाने तो त्या शिवमंदिराला वळसा घालून गेला. ती प्रदक्षिणा झाली. अरण्यात गेला तरी त्या पारध्याच्या मनात शिव हर हर असे शब्द रेंगाळत होते. तो अभावितपणे तेच नाम गुणगुणत होता आणि त्या नामजपाचा प्रभाव असा की त्याचे पापे नष्ट होत चालली. रानात तो खूप फिरला, परंतु त्याला एकाही पशुचा शिकार मिळाली नाही. सूर्य अस्ताला चालला. काळोख पसरू लागला. जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले होते किंवा रात्रीने काळी घोंगडी घातली होती. त्या रात्री चंद्र नव्हता, त्यामुळे रात्रीचा भयानपणा वाढत होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र विधवा स्त्रीसारखी उदास वाटत होती. सूर्य निघून गेल्यामुळे त्या सभेतून पंडित निघून जातो व मूर्ख लोक नंतर बडबडत बसतात, त्या सभेसारखी ती रात्र केवळ चांदण्यांच्या प्रकाशामुळे भासत होती. इतका वेळ तो पारधी बिचारा उपाशीच राहिला होता. त्याला हिंडता हिंडता एक सरोवर दिसले. त्यात चांदण्यांचे प्रतिबिंब पडले होते. अंधुक प्रकाशात कुमुदे दिसत होती. त्याच्या काठी एक बेलाचे झाड होते. त्याच्या फांद्या भूमीपर्यंत वाकल्या होत्या. योगभ्रष्ट लोक स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी खाली येतात अशा त्या वाटत होत्या. तो पारधी त्या फांद्यांच्या आधाराने झाडावर चढून बसला. आता रात्री कोणीतरी पशु सरोवरावर पाणी पिण्यास येईल म्हणून तो धनुष्यावर बाण लावून अगदी स्तब्ध बसला. मध्येच तो धनुष्यबाण झाडाच्या बुंदेला टेकून ठेवी. जवळचीच पाने उजव्या हाताने कुटून खाली टाके. आश्चर्य असे की त्या झाडाखाली प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. त्यावरती बेलाची पाने सहज पडत होती. त्यामुळे श्री शंकर प्रसन्न झाला. अशा प्रकारे व्याधाला त्या दिवशी उपोषण घडले, जागरण घडले. त्याच्या मुखी शिव शिव असे नाम सवयीने येत राहिल्यामुळे शिवजप होत होता आणि बेलाची पाने ही शिवलिंगावर वाहिली गेली.
त्यामुळे त्याची पापे नष्ट होत चालली. पुढे काय झाले? एक हरणी त्या सरोवरात आली. पिण्यासाठी त्या प्रहरारात्री आली. ती गर्भिणी होती. तिची कांती मोठी तेजस्वी होती. येता येता तिने दुरूनच तो भयंकर व्याध पाहिला. तो तिला यमासारखा वाटला. हरणीला पाहताच व्याधाने धनुष्यावर बाण चढवून तिच्यावर नेम धरला. तेव्हा ती हरणी घाबरून बोलू लागली, हे महापुरुषा, मी काही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नकोस. माझा गर्भ अज्ञान निष्पाप आहे. तोही मरेल. तुला फार पाप लागेल. अरे, कितीतरी इतर पशु मारण्याने जेवढे पाप लागते तेवढे पाप एका हरणीचे पिल्लू मारून लागते. ही पापे कशी आहेत पहा. 100 बोकडे मारणे हे एक बैल मारण्यासारखे आहे. 100 बैलांची हत्या म्हणजे एक गायीची हत्या, आणि 100 गायींची हत्या म्हणजे एक ब्राह्मण वधाइतकी असते. एका स्त्रीचा वध करणे हे तर 100 ब्राह्मणांचा वध करण्यासारखे आहे. गुरुची हत्या 100 स्त्री हत्येइतकी भयंकर, आणि एक गर्भिणीचा वध करणे हे तर गुरुहत्येच्या 100पट पाप आहे. असे न्यायाने बोलणे करून ती हरणी म्हणाली, माझा अन्याय काहीही नाही, तरी तू मला का बरे मारतोस? पारधी म्हणाला, मी शिकार नेली तर माझ्या घरातल्या लोकांचे पोट भरेल. माझे कुटुंब घरी माझी वाट पाहत असेल. मी ही दिवसभर उपाशी आहे. पोटात कणभर सुद्धा अन्न केलेले नाही. पण तू हरणी असून एवढा शास्त्राच्या गोष्टी बोलून कशा बोलतेस? मला मोठे आश्चर्य वाटते. तू माणसाच्या भाषेत कशी बोललीस? तुझ्याकडे पाहता पाहता मला तुझी दया येऊ लागली आहे. तू पूर्वजन्मी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे व कुठून मिळाले? तू विशाल नेत्राची सुंदर हरणी आहेस. मला तुझा पूर्व इतिहास सांग. हरणी आपली कथा सांगते. हरणी म्हणाली, देव व दानव यांची क्षीरसागराचे मंथन करून 14 रत्ने काढली. त्यात ज्या अनेक अप्सरा निघाल्या त्यापैकी रंभा नावाची अप्सरा मी होते. मला पाहून देवांना सुद्धा मोह पडेल. अपार तप करून तपस्वी लोकांना माझी प्राप्ती होत असे. माझे नेत्र कटाक्ष हेच जाळे. त्या जाळ्यात देवांची मने हेच मासे पटकन सापडत असत. मुनी हेच भ्रमर. माझ्या तनूच्या सुगंधाने ते वेडे होऊन माझ्या मागे धावत. माझे गायन इतके रंगत असे की देवरूपी मृग त्याने मुग्ध होऊन धावत येत. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे व सौंदर्यात माझी बरोबरी कोणीही करू शकत नसे. मी फार गर्विष्ठ झाले होते. त्यामुळे मी शंकराची भक्ती सोडून दिली. सोमवार, प्रदोष, शिवरात्र सारे काही सोडले. शंकराची पूजा अर्चाही मी करीनाशी झाले. चांगले अमृत सोडून मी मद्यपान सेवन करू लागले. माझी मतीच पलटली. देव मला आवडेनात. हिरण्य नावाचा एक असुर होता. त्याच्याजवळ जाऊन मी राहिले. पुष्कळ काळ लोटला. त्या दुष्ट राक्षसाच्या संगतीने मी भजन पूजनही सोडून दिले. एक दिवस हिरण्य एकटा शिकारीला गेला होता. कुठून मला सुचले कोण जाणे, पण कैलासावर जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले. मी कैलासावर गेले. शिवदर्शन करावे अशी इच्छा होती. पण मला पाहता शंकराला फार क्रोध आला. तो म्हणाला, पापिनी, जा मृत्यूलोकात हरणीच्या जन्मात जा. तुझ्या सख्या आहेत त्या दोघी तुझ्याबरोबरच हरणी होतील. तो हिरण्य राक्षस तर माझी मुळीच भक्ती करत नाही. तोही हरिण होईल व तुमच्याशीच राहील. हे व्याधा, त्यावेळी मला फार वाईट वाटले. मी शंकराची प्रार्थना केली, हे पंचवदना, हे विरूपक्षा, हे सतचित्त आनंद स्वरूपा, तू सर्व कर्माचा साक्षी आहेस. तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केलास. तू सर्व साक्षी आहेस. ही फार कठोर शिक्षा देऊ नकोस. शाप दे. काहीतरी उपायाने आमची शापातून मुक्तता व्हावी. व्याधा, मी काकुळतेने प्रार्थना केली. ते ऐकून तो दयाळू भोळा चक्रवर्ती मनाने द्रवला. त्याने शाप दिला, तुम्ही 12 वर्ष शाप भोगाल आणि मग माझ्या पदाला याल. त्यानंतर मी व माझ्या दोन्ही सखी मृगीच्या जन्मास आलो. तो असुरही मृग झाला. तोच माझा पती व्याधा. मी गर्भिणी आहे. माझा प्रसूती समय जवळ आला आहे. काय करावे? मी या कर्मभूमीत जन्माला आले आहे. तू मला आता मारू नकोस. मी माझ्या जागी जाते. बाळाला जन्म देते. बाळाला घरीच ठेवते व परत येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी हरकत नाही. हे मी खरे खरे बोलते. विश्वास ठेव. ती हरणी असे म्हणाली आणि तो व्याध चकित झाला. तो म्हणाला, तू बोलतेस फार गोड, पण माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही. आपल्या जीवाचे कसेही करून खोटेही बोलून रक्षण करावे हा प्राणीमात्राचा स्वभावच असतो. तेवढे सर्वांना कळते. तू शपथ घे, मग माझा विश्वास बसेल. त्यावर हरणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेल तर मला अनेक मोठी
पापे लागतील. संध्या न करण्याचा, वेदशास्त्राचे अध्ययन न करण्याचा, सत्य न बोलण्याचा, शुचित्व न पाळणाऱ्याचा ब्राह्मण जसा पापी होतो तशी मी पापीन होईल. वेदांची विक्री करणारे, कृतघ्न, दुसऱ्याला पीडा करणारे, भक्ती न आवडणारे याचे पाप मला लागेल. दान देणाऱ्यास विघ्न करणारे, गुरुची निंदा श्रवण करणारे, विष्णू व शंकर यांची निंदा करणारे, ब्राह्मणांना दिलेले दान परत घेणारे याचे पाप मला लागेल. यतीची निंदा करणारे, शास्त्राच्या आधाराने कलह करणारे, अनेक भ्रष्ट मार्ग आचरण करणारे, आपला धर्म सोडून देणारे याचे पाप मला लागेल. व्याधा लोक किती पापे करतात व त्यांना कशी फळे मिळतात ते मला माहीत आहे. मग मी खोटे कसे बोलेन? पापे व त्याचे परिणाम. व्याध 1. कीर्तनात जे तांबूल भक्षण करून बसतात त्यांना कोड येते. जे मंदिरासारख्या पवित्र स्थानी विषयोभोग घेतात आणि जे पती पत्नीचा वियोग घडवून आणतात ते नपुसंक म्हणून जन्माला येतात. लोकांची वर्मे काढून निंदा करतात ते कावळ्याच्या जन्माला जातात आणि घाण खातात. स्वतःजवळ विद्या असूनही जो शिष्यानं सांगत नाही तो पिंगळा म्हणून जन्माला पावतो. जे ब्राह्मण अयोग्य दान घेतात त्यांना गंडमाळा होतात. दुसऱ्याच्या क्षेत्रातील गायी पळवून आणणारे पुढच्या जन्मात अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला छळतो तो साप किंवा वाघ म्हणून जन्मतो. जो साधूंचा छळ करतो त्यांचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया हट्टाने व्रत करतात पण आपल्या पतीला फसवतात, धनधान्य असूनही त्याला खायला देत नाहीत, त्या स्त्रिया वटवाघळाच्या जन्माला जातात. आपला पुरुष कुरूप आहे म्हणून जर स्त्रिया त्याला टाकतील तर त्या पुढच्या जन्मी त्या बालविधवा होतील. तेथेही त्या जार कर्म करतील तर पुढे जन्मी वेश्या होतील. ज्या पतीची निंदा करतात त्या दासी किंवा कुलटा स्त्रीच्या जन्माला जातात. जे नोकर स्वामींचा द्रोह करतात ते कुत्र्याच्या जन्माला जातात. सेवकाकडून सेवा करून घेऊन जो त्याला वेतन देत नाही तो पुढे भिकारी होऊन दारोदारी हिंडतो. जो पती पत्नीचे गुप्त बोलणे लपून ऐकतो त्याची स्त्री प्रवासात हरवते आणि त्याचीही अन्नान्न दशा होते. जे जारण मारण प्रयोग करतात ते मरणानंतर भूत प्रेत पिशाच यांच्या जन्माला जातात. जे यतीला मुद्दाम उपवासी ठेवून त्रास देतात त्यांना जन्मभर दुष्काळाला तोंड द्यावे लागते. जी स्त्री रजस्वाला जाऊन घरात सर्वत्र वावरते, अलग राहत नाही, तिचे पूर्वज नरकात रक्तामध्ये खितपत पडतात आणि तिच्या घरी देव व पितर येत नाहीत. देवासमोर लावलेल्या दिव्यातले तेल हे काही लोक चोरतात ते पुढील जन्मी निपुत्रिक होतात. स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया चोरून अन्न खातात त्या मांजरीच्या जन्माला जातात. ब्राह्मणाला कदन्न खायला घालतात आणि स्वतःला उत्तम अन्न खातात त्या स्त्रियांचा गर्भपात होतो. जो आपल्या आईवडिलांना श्रम करायला लावतो तो पुढील जन्मी माकड होतो. जी सून आपल्या सासू व सासऱ्याला छळते तिची मुले वाचत नाहीत. हरणी पुढे म्हणाली, व्याधा, मी जर परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसवत आणि मी जर खोटे बोलत असेन तर मी शिवपूजेचा अपहार केला असे होईल. हीच माझी शपथ. व्याध म्हणाला, बरे झाले, तू एवढी शपथ घेतेस तर घरी जाऊन ये, रात्र संपेल त्याआधी परत ये. हरणी म्हणाली, व्याधा, तू हे पुण्य केलेस, तू पुढे शिवपदात जाशील. नंतर ती हरणी पाणी पिऊन तिच्या कुटुंबाच्या स्थानी गेली. इकडे बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा सवयीने बेलाची पाने कुटून खाली टाकू लागला. ती खाली शिवलिंगावर पडत होती. 2 प्रहर रात्र गेली. त्याने ती बिल्वदलाने केलेली पूजा शंकराला मान्य झाली. व्याधाची 7 जन्माची पापे नष्ट झाली. त्यावेळी सहज म्हणून ते शिवनाम व्याध म्हणत होता. त्याच नामाची त्याला गोडी लागली. त्याने हरणीच्या मुखाने पापफलाचे निरूपण ऐकले आणि त्याला शिवरात्रीत जागरणही घडले होते. त्यावेळी दुसरी हरणी अकस्मात त्या ठिकाणी आली. तिलाही तहान लागली होती. दुसऱ्या हरणीची कथा. ती सरोवरात जात होती. व्याधाला वाटले बरी शिकार मिळाली. त्याने धनुष्यावर बाण लावून नेम धरला. ते पाहून हरणी रडू लागली. दया करा, मला जाऊ दे, मला पतीशी मिलन हवे आहे. अशा स्थितीत मला मारू नकोस. मी परत येते, पतीला सुखी करून येते, नक्की येते. आता जाऊ दे. व्याधाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, खरोखर तुलाही सर्व शास्त्रे अवगत असणार. धन्य आहेस. तू शपथेवर परत येणार असे सांग आणि जा. ती दुसरी हरणी म्हणाली, कितीतरी पापे लोकांकडून घडत असतात. मी खोटे बोलत असेन तर ती पापे मला लागोत. विहिरी, तळे, देवळे इत्यादींचा विध्वस्त करणारा, गुरुची निंदा करणारा, मद्यपान करणारा, दुराचारी याची पापे मला लागोत. रानातून पळून जाणारा, क्षत्रिय लोकांचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, महान लोकांच्या ग्रंथाची निंदा करणारा, वेदशास्त्राची निंदा करणारा, संत व भक्त यांचा द्वेष करणारा, श्रीकृष्ण व शंकर याच्या चरित्रांची निंदा करणारा याची पापे मला लागोत.
घरात अन्न असूनही पतीला ते न देणारी, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी, याची पापे मला लागोत. आपला मुलगा व सून सन्मार्गाने चालली असता त्यांना व्यर्थ छळणारे सासरे व सासू यांना कुरूपपणा येतो व भिक्षाही मिळत नाही, त्यामुळे ते भिकारी होतात. जे भाऊ आपसात वैर करतात त्यांना मत्स्याचा जन्म होतो. गुरुचे दोष पाहताना त्याची संपत्ती जळून जाते. जे वाटसरूंची वस्त्रे हिरावून घेतात त्यांना प्रेतावरील वस्त्रे वापरावी लागतात. आम्ही तपस्वी आहोत असे सांगून जे अनाचार करतात ते सुरवंटाच्या जन्मात जातात. जी दासी धान्याची सेवा करीत नाही तिला सुसरीचा जन्म येतो. जो पैसे घेऊन कन्या विकतो तो हिस्र पशूच्या जन्मात जातो. मी जर खोटे बोलले तर मला याचे पातक लागो. जी स्त्री पतिसेवा करते तिला व्यर्थ छळणारे लोक कुळाचा नाश ओढावून घेतात. ब्राह्मण रसायने विकली तर त्यांना दारूची सवय लागते व त्यांच्याकडून रस घेणाऱ्यांनाही तशीच दारूची सवय लागते. जो ब्राह्मण अपमान करतो तो ब्रह्मराक्षस होतो. केलेले उपकार न स्मरणारा जंत कीटक होतो. श्राद्धाचे जेवण करून जो ब्राह्मण नंतर स्त्रीशी संबंध ठेवतो तो कुत्रा किंवा डुक्कर याच्या जन्माला जातो. जो सभेत खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज नरकात पडतात. जो 2 स्त्रियांशी विवाह करतो त्यातील एकीचेच मन राखतो त्याला कुत्र्याच्या शरीरावर गोचिंड्याचा जन्म होतो. जो लोकांना मिळणारे पाणी बंद करतो त्याला पुढील जन्मी मलमूत्र अवरोध होतो. जो साधूंची निंदा करतो त्याचे दात पडतात. जो देवळात जेवतो तो पुढील जन्मी दुर्बल होतो. जो राजाची निंदा करतो त्याचे पचन बिघडून जाते. जो ग्रहण काळात भोजन करतो त्याला असाध्य पित्तरोग जडतो. जो मुले पळून परदेशात विकतो त्याला कोड उठते. जी स्त्री गर्भपात करते ती वांज होते. जो देऊळ पाडतो त्याची हाडे मोडतात. जो अपराध नसताना स्त्रीला शिक्षा करतो त्याला या जन्मी अर्धांगवायू होतो. जो ब्राह्मणांचे अन्न पळवितो त्याचा वंश वाढत नाही. गुरु, संत, माता व पिता यांची निंदा करणारा तोत्रा बनतो. जो ब्राह्मणांना दंडुक्याने मारतो त्याला व्याधी होऊन अंगातून कळा येतात. देवालयासमोर पिंपळ आदी वृक्ष जो तोडतो तो पांगळा होतो. जो सुतकी माणसाकडे अन्न घेतो त्याच्या उदरात अनेक रोग होतात. जो एकट्याने सुगंधी द्रव्य वापरतो पण दुसऱ्याला देत नाही त्याच्या अंगाला पुढील जन्मी दुर्गंधी येते. जो ब्राह्मणांचे धन घेऊन ते परत करीत नाही त्याचा पुढील जन्मी पिता लवकर मरण पावतो. जो झाडे तोडतो व सावली नाहीशी करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही. जो कोणी ब्राह्मणांना आशा लावून फसवतो तो पुढील जन्मी दारोदारी भिक्षा मागत हिंडतो. जी स्वतःला मुलाचा द्वेष करते व दरिद्र माणसांचे लग्न मोडते ती स्त्री या जन्मी वंध्या होते. या सर्वांचे जे पाप लागेल ते मी जर खोटे बोलत असेल तर मला लागेल. जो ब्राह्मणांना बंदीत टाकतो त्याला नरकात यमाकडून सांडसाने भाजले जाते. जो पवित्र ग्रंथ श्रवण करत नाही त्याला बहिरेपणा येतो. जो आपल्या आईवडिलांना त्रास देतो त्यांचे कार्य कधीही सिद्धीत जात नाही. जो एकाच देवाची भक्ती करतो त्याला इतर देवांची भक्ती करत नाही त्याची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच पुत्र होतो. जो गायीचा वध करतो त्याची पुढील जन्मी स्त्री कर्कशा होते. बैलाला मारतो त्याचा पुत्र मूर्ख होतो. पशूंना चारा पाणी न देता जो उपाशी मारतो त्याची मुले मुकी निपजतात. जो पतिव्रता परनारीची अभिलाषा करतो त्याला कुरूप व कर्कश स्त्री मिळते. जो पारधी अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार होतो. जो गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी उपजताच मरतो. जो सूर्याकडे तोंड करून रोज किंवा रविवारी मूत्रविसर्जन करतो त्याचे दात पडतात व अकाली केस पिकतात. पुत्रशोक करणाऱ्यास हसणारे लोक निपुत्रिक होतात. त्या सर्वांची पापे मी जर खोटे बोलत असेल तर मला भोगावे लागतील. मी नक्की परत येईन, मला जाऊ दे. व्याध म्हणाला, तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे. तू सत्याला स्मरून जा आणि परत ये. तेव्हा ती हरणी पाणी पिऊन परत गेली. ती जाते तोच एक मृग तेथे पाणी पिण्यासाठी आला. आता तरी आपण हा मृग मारू असे वाटून व्याधाने बाणाने नेम धरला. तो हरिण ही मानवी वाणीने बोलू लागला, हे व्याधा, माझ्या स्त्रिया पतिव्रत आहेत. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व सांत्वन करून येतो. व्याधाला वाटले, हा खरे कशावरून बोलतो. याने शपथ घेऊन सांगितले तर मानावे. तो मृगाला तसे म्हणाला. मृग म्हणाला, मृगाने सांगितलेले ज्ञान. व्याधा, मी शपथ घेऊन सांगतो की मी परत येईन. हरिकीर्तनाचा बेरंग करणाऱ्यांचा निर्वश होतो.
मी जर खोटे बोलत असेल तर मला त्याचे पाप लागेल. लोक आणखीनही कित्येक पापे करतात. शूद्राने वेदोक्त कर्म केल्यास त्याला नरकात जावे लागते. तीर्थयात्रेत बाधा आणणारे, वाटसरूंना लुटणे, वस्त्र व द्रव्य चोरणे या कृत्यामुळे सर्वांगी फोड उठतात. जो शास्त्र प्रमाण न मानता निंदापूर्ण व कुटू कविता करतो व विप्रांना सन्मार्थ मिळालेल्या वस्तू हरण करतो, अशा लोकांची मुले मरतात. एकादशी व शिवरात्री या दिवशी जे उपवास करीत नाहीत व द्वादशीला पारणे करीत नाहीत त्यांचे हातपाय गळतात. कोणी देवमूर्ती फोडतात, कोणी भगवत भक्तांना विघ्ने करतात, कोणी शिवाचा महिमा कमी करतात. ते लोक कीटकाच्या जन्माला जातात. मातेचा द्रोह करणाऱ्याला व्याधी जडतात. पित्याचा द्रोह करणाऱ्याला पिशाच होतो. गुरुद्रोह करणारा अपघाताने मरतो आणि प्रेत व भूते त्याला घेरून छळतात. ब्राह्मणांना अति आहाराबद्दल हसतात. त्यांच्या तोंडाची चव जाते. गायी व कन्या विकणाऱ्यांना मांजराचा जन्म होतो व ते स्वतःची पिल्ले भक्षण करतात. कन्या, भगिनी व पतिव्रता यांच्याबद्दल अभिलाषा बाळगणारे असतात. त्यांना प्रमेय, मूतखडा असे रोग होतात. जो देऊळ मोडतो, शिवलिंग फोडतो, देवाची उपकरणे, भूषणे इत्यादी चोरतो, देवाची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना त्याचा मान ठेवीत नाही, त्याला पांडुरोग होतो. अशा प्रकारचे पापे मला लागोत. मित्रद्रोही, विश्वासघातकी, गुरुला संकटात घालणे, मातृपितृ हत्या करणे, अंगी सामर्थ्य असूनही गायी ब्राह्मणांचा वध न थांबवणे, ब्राह्मणाला बाहेर उपाशी ठेवून घरात सोयऱ्याचं उत्तम अन्नभक्षण करणे, अशा लोकांना संग्रहणी व पोटशूळ होती. कोणी पंचयज्ञ करीत नाहीत, ब्राह्मणांची घरे जाळतात, कोणी गुरुची कपटाने परीक्षा करण्यासाठी प्रश्न विचारतात, अशा लोकांची मुले वाढत नाहीत. जो पिताचा द्वेष करतो, ब्राह्मणांची अवहेलना करतो, शिवकीर्तन ज्याला ऐकायला नकोसे वाटते त्याला अपत्यप्राप्ती होत नाही, कर्णव्याधी होते, जो अतिशय वायफळ गप्पा मारतो त्याला बेडकाचा जन्म होतो. कोणी शिवकीर्तन किंवा पुराण श्रवणाच्या वेळी झोपतात ते सर्पयोनीत जातात. जे अति वादविवाद करतात ते पिशाच योनीत जातात. कोणाला देवपूजेचा कंटाळा असतो, तीर्थप्रसादाचा अपमान करतात, ब्राह्मणांना पूज्य मानित नाहीत, त्यांना अर्धांगवायू होतो, त्याच्या हातापायाच्या शिरा आखडतात, अशा लोकांची पापे मला लागोत. मृगाने एवढ्या शब्दा घातल्यावर व्याधाने त्याला जाऊ दिले. व्याधाच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. तो प्रेमाने बेलाचे पाने तोडून खाली टाकू लागला. रात्रीच्या 4 प्रहर त्याच्याकडून शिवपूजा घडली, त्यामुळे त्याची पापे नष्ट झाली. पूर्व दिशा उजळू लागली. अरुणोदय झाला. त्या मागोमाग सूर्य उदय पावला. सर्वत्र प्रकाश घडला. पूर्व दिशेने सूर्यरूपी कुंकू भाळी धरले. त्यावेळी तिथे आणखीन एक हरणी आली. व्याधाने तिच्यावर बाण रोखला व तो सोडणार तोच ती हरणी म्हणाली, मला मारू नको, मी माझ्या बाळाला स्तनपान करून येते. हरणीने सांगितलेले ज्ञान व्याधाला आनंद झाला. ती हरणी आता कोणता शास्त्रार्थ सांगते तो ऐकावा म्हणून त्याने तिला शपथ घेण्यास सांगितली. हरणी म्हणाली, मी जर दिलेले वचन पाळणार नाही तर अनेक पापे मला लागतील. कोणी गवताच्या गंजी जाळतो, कोणी गावांना आगी लावतो, कोणी गायींना ब्राह्मणांना पाणी देत नाही, त्यांना क्षयरोग होतो. जे विप्राची घरे हरण करून स्वतःच घेतात त्यांचे पूर्वज नरकात पडतात. कोणी माता व पुत्र यात, कोणीही स्त्री पुरुष यात भांडणे लावतात. देव ब्राह्मणांना मान देत नाहीत, त्यांची कठोर वचनांची निंदना करतात, त्यांचे हातपाय यम तोडतो. ज्याच्या मनात दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्याचा विचार नेहमी घोळत असतो, साधूंचा सन्मान झालेला पाहून ज्याला बरे वाटत नाहीत, ज्याला वाईट वाटते त्याला नेत्ररोग होतो. पुस्तकांची चोरी करणारी मुके होतात, रत्नचोर अंधे होतात, गर्विष्ठ रेड्याच्या जन्माला जातो, पारधी ससाण्याच्या जन्माला जातात, भक्त निंदकाच्या मुखाला दुर्गंध येते, जो माता पित्यांना ताडण करतो तो लुळा होतो, जो कंजूस असतो त्याला पुढचा जन्म महाभुजंगाचा होतो, यती भिक्षा मागायला आला असता जो त्याला रिक्त हस्ते पाठवतो त्यावर शंकराचा कोप होतो व त्याची संपत्ती दग्ध होते. जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला जो उठवून घालवून देतो त्यापेक्षा मोठा पापी कोणीच नाही. व्याधा, मी जर खोटे वचन देईन तर या सर्वांचे पापे मला लागतील. मृगीचे बोलणे ऐकून व्याध भरल्या मनाने म्हणाला, तू बाळाला स्तनपान करून देण्यासाठी जा, मग ये. ती मृगी जलप्राशन करून परत गेली. पुढे असे झाले की पहिल्या हरणीची प्रसूती झाली. तिने पाडसाला जन्म दिला. दुसऱ्या हरणीने पतीला संतुष्ट केले. मृग म्हणाला, आपण व्याधाकडे लवकर जाऊया. मग हरण, हरणी, पाडस सर्वजण व्याधाजवळ परत आली आणि तो पाद्याला म्हणू लागला, मी मरणाला तयार आहे, मला आधी मार. मृग म्हणाला, माझा प्राण आधी घे. मृगी म्हणाली, आम्ही पतीच्या आधी मरू म्हणजे आम्हाला सद्गती लाभेल. पाडसे म्हणाला, आम्हालाच आधी मारा.
सर्वांचा उद्धार झाला. व्याधी गहिवरला, त्याला अश्रू आवेना. तो एकदम त्या हरणींना वंदन करून म्हणाला, आहा, माझे जीवन धन्य झाले. तुमच्या तोंडून मी निरूपण ऐकले, त्यामुळे माझे सर्व पाप नष्ट झाले. माझे मन व शरीरही पावन झाले. आता तुम्हीच माझे गुरु, माता, पिता, देव, संसार व पुत्र, स्त्री हे सर्वच मला व्यर्थ वाटत आहे. आता मी केव्हा एकदा मुक्त होईन व शिवपद प्राप्त करीन. तो असे गहिवरून बोलत होता. तोच तिथे एक दिव्य विमान आले. त्यावर शंकराचे गण बसले होते. त्यांना 5 मुखे होती, 10 भुजा होत्या. व्याघ्रांबर धारण केलेले असे ते गण फार तेजस्वी दिसत होते. किन्नर वाद्य वाजवत होते, विद्याधर आलाप करीत गात होते, देव पुष्पवर्षाव करीत होते आणि व्याधासह सर्व हरणींची शरीरे एकदम दिव्य दिसू लागली. व्याध पंचमुख दशमुख झाल्या. शिवगणांनी त्यांना विमानात बसण्याची प्रार्थना केली. मृग ही दिव्य रूप धारण करून विमानात चढला. देव व्याधाची स्तुती करू लागले. व्याध शिवलोकी गेला व मृग, मृगे व पाडसे दिव्य तारकाच्या रूपाने गगनात विराजू लागले. ती नक्षत्रे अजूनही आकाशात दिसतात. श्रीधर कवी म्हणतात, व्यासाने लिंग पुराणात जी कथा रसपूर्ण भाषेत वर्णन केली आहे ती मी मराठीत वर्णन केली आहे. ब्रह्मानंद युक्त होऊन सज्जनांनी ही कथा नित्य श्रवण करावे. शिवरात्रीचे व्रत करणारे व ही कथा ऐकणारे यांचे पाप जळून जाते. ते लोक पुण्यवंतच. शिवलीलारूपी हे अमृत श्रोतेरूपी देवांनी प्राशन करावे. जे निंदक, कुतर्की, असुरी वृत्तीने असतात त्यांना हे पुण्य कसे मिळणार? ब्रह्मानंद गुरु हेच कैलासनाथ, त्यांचे चरण हेच कमळ होय. आणि मी श्रीधर कवी म्हणजे येथे रमलेला भ्रमर शिवनामाचे गुंजन करीत आहे. स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत हा ग्रंथ महान आहे. याचा हा 2य अध्याय गोड आहे. संतांनी त्यांचे अखंड श्रवण करावे हीच प्रार्थना. श्री सांब सदाशिव अर्पणस्तु. ओम नमः शिवाय.